नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी म्हणजे 3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार आता पुढे पाऊल टाकणार आहे. तर त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की कर्जमाफी विषयी संदर्भामध्ये कोणती माहिती तुम्ही देणार आहे या संबंधित विचारणा केली होती पत्रकारांनी. त्या संबंधित त्यांनी असं सांगितले की आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की शेतकऱ्यांना कमीत कमी 3 लाख पर्यंत कर्जमाफी हे देण्यात यावी. त्यासाठी राज्याचं इन्कम किती आहे आणि पैशाची जुळवाजुळव कशी होणार आहे. त्यानंतर आम्ही हे केंद्र सरकारकडे सुद्धा माननीय पंतप्रधान मोदीकडे सुद्धा याची मागणी करत आहोत. त्यांच्या व अमित शहा यांच्या चर्चेनंतर हा कर्जमाफीचा तोडगा हा निघणार आहे व शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी हे 3 लाख पर्यंत सरसकट देता येईल या संबंधित आता सरकार हे पाऊल टाकत आहे. कारण मागील 2 वर्षाच्या काळामध्ये शेतकरी हा नापिकीमुळे त्रस्त आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव देखील माती मोल मिळाला, त्यामुळे देखील शेतकऱ्यांचं आर्थिक सहाय्य हे पूर्णतः निस्तनाबूत झालं. आता सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कमेंट आहे की लाडका शेतकरी कर्जमाफी योजना हे देखील आता सरकारनं आणावी. सरकार आता संपूर्ण योजनाला लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्ज वीज बिल माफ या संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला. त्यानंतर सोलार पंप या संबंधित देखील निर्णय घेतला. आता शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली, निवडणुका आता समोर आहे. 1 ते 2 महिन्यामध्ये निवडणुका विधानसभेच्या येऊ घातलेल्या आहे. त्यामुळे आता कर्जमाफी जर आता केली तर शेतकरी मतदान करताना कुठंतरी सरकारचा विचार करेल. या संबंधित माहितीपूर्वक जर आता कर्जमाफी होणे याच्यात 99% आता सतर्कतेचा म्हणजेच पॉझिटिव्ह आपल्याला मिळत आहे की आता आतापर्यंत नाही पण आता तरी शेतकऱ्यांना सरसकट 3 लाख पर्यंत कर्जमाफी मिळेल. जर शेतकऱ्यांना सरसकट 3 लाख पर्यंत महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जर केली तर यामध्ये अटी शर्ती न टाकाव्या, जेणेकरून 2017-16 मध्ये उपमुख्यमंत्री आता राज्याचे देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा जेव्हा 1.5 लाख पर्यंत सरसकट कर्ज माफ केलं, त्यामध्ये अटी शर्ती इतक्या टाकल्या होत्या की शेतकरी या त्याच्या जाचाकटीमध्येच अर्धे शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र झाले नव्हते. त्याचप्रमाणे जर आता संपूर्ण पाऊल हे कर्जमाफीकडे टाकत आहे, म्हणजे सरकारमधला जर मंत्री एखादा जर मागणी करत असेल तर कुठंतरी सरकार देखील कर्जमाफी देण्यासाठी तयार आहे हे स्पष्ट होते. आता त्यांना पैशाची तरतूद आता किती कोटी निधी हा कर्जमाफीसाठी लागते या संदर्भामध्ये त्यांची चाचपणी सुरू आहे. जर एखाद्या करोडपतीचं 16,000 कोटीचं कर्ज हे माफ होऊ शकते, तर सामान्य शेतकऱ्याचं आपल्यासारख्या 2 ते 3 लाख रुपयाचं कर्ज हे कधीही कोणतंही सरकार माफ करू शकते. कारण तेलंगणा सरकारनं आताच 2 लाख पर्यंत सरसकट कर्ज हे माफ केलं आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रातील सरकारनं देखील कोणतीही जाचक अट न लावता सरळ कर्जमाफी संपूर्ण 3 लाख पर्यंत, आता ते कोणतं वर्ष टाकील कर्जमाफीचा जर निर्णय स्पष्ट जर केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कारण ते करणारच आहे. कारण लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर वीज बिल माफ केलं, आणि जर आता जर शेतकऱ्यांचा कर्जमाफी 3 लाख पर्यंत सरसकट जर नारा दिला किंवा कर्जमाफी जर केली तर त्यांना कुठंतरी काही पर्सेंट तरी मतदानात मतदान करणारा शेतकरी कुठंतरी विचार करतो. त्यामुळे कुठंतरी मतदार हा बदलतो. याची सहानुभूती घेऊनच कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही जाचक अट लावू नये. कारण कित्येक शेतकरी हे 6,56,000 शेतकरी मागील कर्जमाफीपासून आजही वंचित आहे. त्यांना कर्जमाफीचा 1ही रुपया मिळाला नाही. ज्यांचं कर्ज हे 1,60,000 रुपये होतं, 1,70,000 होतं, आज ते कर्जमाफीच्या याच्यामध्ये 2 लाख पर्यंत पात्र असून देखील 2019 मध्ये आपल्या राज्याचं मुख्यमंत्री होते ठाकरे साहेब, त्यांच्या काळामध्ये 2 लाख पर्यंत अट होती. त्यानंतर त्याच्यापूर्वी
देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये 1.5 लाख पर्यंत अट होती. त्यामध्ये काही शेतकरी असे होते पात्र असून देखील यांच्या जाचकटीमुळे त्यांचं कर्ज आज 3 लाखाच्या घरात 3.5 लाखाच्या घरात काही शेतकऱ्यांचं पोहोचलं. म्हणून आता अब्दुल सत्तार यांच्या म्हणजे कॅबिनेट मंत्री यांच्या मागणीद्वारे तर राज्य शासन आता कोणता पुढील निर्णय योग्य घेईल, कारण 99% कर्जमाफी होऊ शकते अशी संपूर्ण प्रसारमाध्यमांनी बातमी प्रकाशित होत आहे. त्यामुळे सरकारमधला जर व्यक्ती मंत्री जर मागणीसाठी सरसावला असेल तर कुठंतरी वेळ लागेल, पण या निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचा निर्णय हा होणे स्पष्ट होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.